अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रुते हो नमस्कार. आपल्या सर्वांचे राजयोगी कानिफनाथ या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण भगवान श्रीकृष्ण आणि नवनारायणांच्या संवादाची कथा श्रवण केली. त्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने प्रत्येकाला कोठे, कसे व कोणत्या रूपाने अवतार घ्यायचे आहे हे सांगितले. आता या व्हिडिओला सुरुवात करूया. ब्रह्मदेवाचे तेज यमुना नदीतील असलेल्या एका माशाने ग्रहण केले. त्यामुळे तिच्या उदरात अंडे वाढू लागले. दुसरीकडे कथा अशी घडली की श्री कैलास पर्वतावर भगवान शिवशंकर ध्यानात मग्न होते. त्यावेळी त्या ठिकाणी माता पार्वती येऊन पोचली. भगवान शिवशंकर ध्यानातून बाहेर आले. माता पार्वती महादेवांना म्हणत आहे, हे देवादिदेव, माझ्यासह संपूर्ण विश्व हे तुमचे ध्यान करते, परंतु तुम्ही कोणाचे ध्यान करता ते मला सांगा. हे कृपा सावली, मला कृपा करून अनुग्रहित करा. पार्वती मातेचे हे शब्द ऐकून भगवान शिवशंकर म्हणाले, हे पार्वती, मी नक्कीच तुला अनुग्रहित करेन, परंतु त्यासाठी आपल्याला एकांत हवा आहे. जिथे कोणी मनुष्य नसेल अशा ठिकाणाचा आपल्याला शोध घ्यावा लागेल. नंदीवर स्वार होऊन भगवान महादेव पार्वतीसह अशा स्थानाचा शोधात निघाले. भ्रमण करता करता ते यमुना नदीच्या किनारी येऊन पोचले. त्या ठिकाणी कोणीही नव्हते. त्या ठिकाणी ते दोघेजण यमुना काठावर बसले. नंदी महाराजांना दूर एका तटावर उभे केले. हे स्वामी, या ठिकाणी आपल्या व्यतिरिक्त अन्य कोणीही नाही. आता तुम्ही ज्या मंत्राचे नित्य अनुष्ठान करतात त्या मंत्राचा मला अनुग्रह द्यावा. मातेच्या विनंतीवरून भगवान शिवशंकर हे ब्रह्मज्ञान माता पार्वतीला सांगू लागले. काही काळाने माता पार्वतीला हे ज्ञान ऐकता ऐकता निद्रा आली. एकीकडे माशाच्या उदरात असलेल्या अंड्यामध्ये कवी नारायणांनी संचार केला. ते मासे फिरता फिरता भगवान महादेवांपाशी येऊन पोचले. महादेव जे ब्रह्मज्ञान मातेला सांगत होते ते ज्ञान माशाच्या उदरात असलेल्या कवी नारायणांनी ऐकले. हे ब्रह्मज्ञान सांगून झाल्यावर महादेव माता पार्वतीला या ज्ञानाचा सार विचारतात. महादेवाचे शब्द कानावर पडल्यावर माता डचकली, जागृत झाली. माता काही बोलण्याच्या अगोदरच माशाच्या उदरात असलेल्या कवी नारायणांनी महादेवाला या ज्ञानाचा सार सांगितला. हे गुरुदेव, तुम्ही जे ज्ञान सांगितले ते ज्ञान मी ग्रहण केले आहे. या ज्ञानामुळे माझ्यातील द्वैतभाव नष्ट झालेला आहे. अज्ञानाची काजळी फिटून गेली आहे व माझ्यामध्ये ज्ञान प्रकाशित झाले आहे. या चराचरी एकच ब्रह्म आहे, जो प्रत्येक जीव शिव या दोन्ही सारखा आहे. असे शब्द कानावर पडताच महादेव चाटकून पाण्यात बघायला लागले. तेव्हा त्यांनी अंतर्ज्ञानाने माशाच्या उदरात असलेल्या कवी नारायणांचा शोध घेतला. हे कवी नारायणा, माझ्या ज्ञानाचा तुला लाभ झाला आहे. पुढे जेव्हा तो बद्रिकाश्रमामध्ये येईल त्यावेळेस मी दत्त स्वरूपात तुला या ज्ञानाचा पूर्ण अनुग्रह प्रदान करेल. असे सांगून महादेव आणि माता पार्वती पुन्हा कैलास पर्वती गेले. इकडे 9 मास लोटल्यावर माशाने ते अंडे यमुना तटावर सोडले. अन्नाच्या शोधात भटकत असलेल्या बगळांचा एक झुंड तिथे येऊन पोचला. त्यांनी ते अंडे आपल्या चोचीने फोडले. त्यामधून एक दिव्य बालक बाहेर आले आणि मोठ्या मोठ्याने रडू लागले. याच यमुना नदीत कामिक नावाचा कोळी मासेमारी करत होता.
बाळाचा रडण्याचा आवाज ऐकून त्याने आवाजाच्या दिशेने धाव घेतली. समोर कोळ्याला पाहून ते बगळे घाबरून उडून गेले. तो कोळी त्या बालकाच्या जवळ आला. कोळी मनातल्या मनात विचार करू लागला, अशा निर्मनुष्य ठिकाणी हे बालक कुठून आले, असा प्रश्न त्याच्या मनात उठू लागला. त्यावेळी आकाशवाणी झाली, हे कामिक कोळ्या, तुझ्या हाती जे बालक आहे ते कोणी साधारण बालक नाही, तर ते प्रत्यक्षात कवी नारायणांचे अवतार आहेत. हे बाळ तुला दैव कृपेने प्राप्त झालेले आहे. तू या बाळाचा सांभाळ कर. माशाच्या उदरातून याचा जन्म झाला आहे म्हणून याचे नाव तू मच्छिंद्र असे ठेव. हे बाळ पुढे जनकल्याणाचे मोठे कार्य करेल. अशी आकाशवाणी ऐकून कामिक कोळी आनंदित झाला. त्याने त्या बाळाला उचलले. सर्व देवी देवता आकाशातून पुष्पवृष्टी करू लागले. तो कोळी त्या बाळाला घेऊन आपल्या घरी जाण्यासाठी निघाला. अशा प्रकारे कवी नारायणांनी मच्छिंद्रनाथ नावाने अवतार घेतला. पुढील भागात आपण मच्छिंद्रनाथ महाराज यांचे संगोपन कामिक कोळ्याने कसे केले, ते बद्रिकाश्रमात कसे आले आणि दत्त महाराजांनी त्यांना नाथ संप्रदायाची दीक्षा कशी दिली, ही कथा श्रवण करणार आहोत. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, खाली कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. सद्गुरु बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज